मित्रांनो, मी जे काय तुमच्यावर चर्चा करतोय, जे काय 2 व्हिडिओ बनवले, यापूर्वीचे 2 भाग बनवले, त्या भागामध्ये मी माझ्याबद्दल, स्वतःबद्दल वैयक्तिक माझा व्यवसाय काय, मी कसलं कर्म करतोय, काय काम करतोय, माझी उद्दिष्ट काय, माझे उद्देश काय, हे तुम्हाला सांगतोय। आणि त्याबरोबर एक अंधश्रद्धा निर्मूलनचा जो एक कार्यकर्ता आहे, त्याच्याबद्दल एक थरारक भयानक गोष्टही तुम्हाला सांगतोय। आज आपण हा विषय पूर्णत्वास नेऊ। मित्रांनो, तुम्ही जर नव्याने हा चॅनलवर आला असाल कोणी, तर त्याने या पूर्वीचे दोन्ही चॅनल बघावेत। या पूर्वीचे दोन्ही चॅनल या पूर्वीचे दोन्ही व्हिडिओ बघावेत। हा व्हिडिओ जर बघायला तुम्ही आला असाल तर ते पूर्वीचे 2 भाग बघावेत आणि नंतरच पुढे यावं, कारण तुम्हाला ती लिंक लागेल। मी जे काय माझं उद्दिष्ट आणि उद्देश, माझं कार्य, माझं काम सांगतोय, त्याबद्दलही तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि जी गोष्ट सांगतोय त्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल। त्यामुळे एक कळकळीची विनंती आहे, पहिले दोन्ही भाग तुम्ही बघा, दोन्ही अध्याय तुम्ही बघा। असो, नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आपण चर्चा काय करत होतो, कुठला विषय घेऊन आलो होतो, कुठला अध्याय घेऊन आलो होतो, तर ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। आणि ह्यावरती आपण 2 राशींचा चर्चा केली आहे, 2 राशीवरती आपली चर्चा झालेली आहे। आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये आपण पुढच्या राशींबद्दल चर्चा करूच, पण तत्पूर्वी जो राहिलेला भाग आहे, 2 भागामधनं हा तिसरा भाग। यापूर्वी मी 2 भाग बनवले, 2 अध्याय माझे झालेले आहेत। माझ्या स्वतःबद्दलची माहिती आणि ती गोष्ट ती आज आपण पूर्ण करू ह्या भागामध्ये। पण ह्याच भागामध्ये तुम्ही जर ह्याच व्हिडिओमध्ये आला असाल, हा व्हिडिओ बघायला आला असाल, तर मी कळकळीची विनंती करतो की या पूर्वीचे दोन्ही भाग तुम्ही बघा, म्हणजे त्याची माझ्याबद्दलची जी वैयक्तिक माहिती आहे आणि ती गोष्ट आहे ती पूर्ण तुम्हाला कळेल। मित्रांनो, आपण आधी माझा जे वैयक्तिक मी विषय मांडत होतो, माझे उद्देश आणि उद्दिष्ट तुमच्यासमोर ठेवतो आहे। तुम्हाला मी म्हणालो, मी आर्किटेक्ट आहे, मी डेव्हलपिंगची कामं करतो आहे, छोटी मोठी कामं घेतो आहे मित्रांनो, आणि त्याबरोबर मी समाजकार्यही करतो आहे असंही म्हणालो होतो तुम्हाला। म्हणजे त्याला मी समाजकार्य म्हणत नाही, पण सांगण्यासाठी, समजण्यासाठी साधी सरळ गोष्ट म्हणजे समाजकार्य। 1997 पासून कोकणामध्ये सुरुवात केली होती, फक्त कोकणापुरती मर्यादित होती, म्हणजे पालघरपासून सावंतवाडीपर्यंत। पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, कुलाबा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा इथपर्यंतच माझं एक कार्यक्षेत्र होतं। पण आता उर्वरित महाराष्ट्रातही मी आता कार्यरत आहे। कार्यरत आहे। जर कोणाला माझ्या सहकार्याची, मदतीची आवश्यकता असेल, सरकारी पातळीवरती किंवा त्यांच्या वैयक्तिक पातळीवरती, मी त्यांना ते सहकार्य देतो आहे। जी काय माझ्या ओळखी आहेत, जे काय माझे रिलेशन्स आहेत मार्केटमध्ये, ह्या बाजारामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, गुजरात गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंट इथे तर माझं चांगल्या प्रकारे कार्यक्षेत्र आहे। ग्रामपंचायत ते केंद्र सरकार, या अगोदरही मी तुम्हाला म्हणालेलो आहे। जर काही अडचण असेल तर ती आपण सोडवू शकतो, ती दूर करू शकतो। तुम्ही मला संपर्क साधू शकता। माझा फोन नंबर, माझा व्हॉट्सअप नंबर आणि माझा ईमेल ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन माझ्या फोनवर मला फोन करून किंवा माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा ईमेलवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। मित्रांनो, आता नक्की कार्य काय आहेत, तर सरकारी योजना, जर सरकारी कामं म्हणाल तर
सरकारी जे योजना आहेत त्या कशा काय राबवायच्या आहेत, कशा प्रकारचे राबवायचे आहेत, किती प्रकारच्या योजना आहेत आणि त्याचा लाभ कसा उठवायचा, त्याबद्दलही सुद्धा मी माहिती देतो. त्याबद्दलही तुम्हाला मी सहकार्य करू शकेन. त्यांचे फायदे तुम्ही उचलू शकता. बस मला काय तुमच्याकडून हवं आहे तर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. मित्रांनो लक्षात घ्या, मला मोबदला म्हणून काय मोबदल्यासाठी कुठली मी गोष्ट करत नाही. हा व्यवसाय म्हणून मी कुठली गोष्ट करत नाही आहे. तर माझं एक कर्तव्य आहे, एक भारतीय नागरिक म्हणून, एक सुज्ञ नागरिक म्हणून. तर ते मी करतो आहे कुठलाही मोबदला न घेता. फक्त जाण्या येण्याचा खर्च मी घेतो. इथे राहण्यापिण्याचा खाण्यापिण्याचा खर्च मी घेतो. बाकीचं असा माझा मोबदला काही नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, वैयक्तिक जरी काय अडचणी असतील तुम्हाला, त्या सुटत नसतील, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असेल, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने असेल. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, वास्तुशास्त्र बघताना आपण म्हणतो की ही जागा दूषित आहे, ही जागा निगेटिव्ह आहे. मित्रांनो माझ्या मते तरी कुठलीही जागा निगेटिव्ह दूषित नसतेच. फक्त त्याचं तिथे कोणतं कार्य करायला हवं, कशासाठी ती उपयुक्त आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कुठलीही या भूतलावरची कुठलीही जागा नकारात्मक किंवा तिचा उपयुक्त नाही, तिचा वापर करू शकत नाही असं कुठलीही जागा नाही आहे. कुठलीही जागा नकारात्मक निगेटिव्ह नाही आहे माझ्या मते तरी. आज तग्यात तरी मला असं निदर्शनात आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखादा कमजोर आहे, एखादा नालायक आहे, एखादा चुकीचा आहे, एखादी व्यक्ती निगेटिव्ह आहे, अशी गोष्ट नसते मित्रांनो. त्याच्यातले दोष आपण त्याला दाखवून ते दोष आपण वेगळे करू शकतो, दोष बाजूला करू शकतो, त्या दोषातून त्याला मुक्त करू शकतो. आणि ते मुक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला कार्य करणं गरजेचं आहे. असलं हरी तेल देल खाटल्यावरी नव्हे मित्रांनो. त्यांनी त्या प्रकारे आपली वाटचाल करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला उपाय सांगेन, मी तुम्हाला त्याचं मार्गदर्शन सांगेन, त्या अडचणीवरती मात कशी करता येईल हे सांगेन, आणि ते सुद्धा वैज्ञानिक स्वरूपात. मित्रांनो लक्षात घ्या, वैज्ञानिक स्वरूपात. तुम्हालाही तिथे मी सांगितलेले उपाय करताना कुठलीही शंका कुशंका तुमच्या मनात येणार नाही. कारण त्याच्यामागे वास्तव काय, रिॲलिटी काय आहे हे तुम्हाला मी अगदी ओपन करून सांगेन, त्याचं विश्लेषण करून सांगेन. ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे याल त्यावेळीची गोष्ट आहे. मित्रांनो बऱ्याच जणांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही जो QR कोड टाकला आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा जो QR कोड दिसतो, त्याचा मागचा उद्देश काय आहे. मित्रांनो यापूर्वी बऱ्याच जणांनी मला एक विनंती केली होती की तुमचा अकाउंट नंबर द्या, आम्हालाही तुम्हाला मदत करायची आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. तर मी ती QR कोड टाकला होता. माझा दुसरा उद्देश काय आहे की 1 रुपया जरी तुम्ही टाकलात माझ्या त्या खात्यावरती, त्या QR कोडच्या मार्फत, किंवा बँकेचे डिटेल मी पाठवलेले आहेत, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तर मला कळेल ही व्यक्ती माझ्याशी माझ्या कार्याशी ती काय करते आहे, जोडायचा प्रयत्न करते, ती माझ्या कार्यात माझ्याबरोबर उभी राहण्याचा प्रयत्न करते, सहकार्य करण्याचा प्रयत्न करते. तो एक माझ्या कार्यक्षेत्रातला एक मेंबर आहे, एक सदस्य आहे असं मी समजेल. जरी 1 रुपया जरी तुम्ही टाकलात आणि मला कळलं की ह्या व्यक्तीने 1 रुपया टाकलेला आहे त्या अकाउंटला, त्याचा उद्देश काय आहे, तर माझ्याबरोबर जे काय मी कार्य करतो आहे तर त्या कार्यामध्ये तो स्वतःलाही वाहून घ्यायची त्याची तयारी आहे, त्याची मनस्थिती आहे, त्याचा मानस आहे. तो माझ्याबरोबर त्या कार्याचा एक सदस्य बनण्याची त्याची इच्छा आहे असं मी समजून जाईल. मित्रांनो लक्षात आलं का. दुसरं तर मी तुम्हाला म्हणालो, फायनान्स किंवा रिअल एस्टेटमध्ये, जमीन जुमल्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही माझ्याकडून मदत, सहकार्य किंवा काम तुम्ही मला सुपर्द करू शकता. अगदी इंटिरियरपासून, आर्किटेक्चरपासून,
डेव्हलपिंगपर्यंत. मित्रांनो, लक्षात आलं का? अगदी अंतर्गत सजावटीपासून वास्तू रचनेपासून पर्यंत आणि ते बांधकाम पूर्ण करेपर्यंत. मित्रांनो, मी पूर्ण काम घेऊ शकतो. पूर्ण कामं करण्याची माझ्याकडे क्षमता आहे, कुवत आहे. बघा आता तुम्ही कसं काय माझ्याशी कोणत्या प्रकारे माझ्याशी संपर्क साधून तुमचं सहकार्य कसं काय असणार मला, किंवा मी तुम्हाला का माझं सहकार्य कसं देऊ शकेन हे त्या वेळेला समजून येईल. आणि ज्योतिषशास्त्र किंवा वास्तुशास्त्र हा जो विषय आहे किंवा सनातन हा जो विषय आहे तो माझ्यासाठी फक्त आणि फक्त विज्ञानच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या दृष्टीने सांगतो आहे. म्हणून हा चॅनल मी घेऊन आलेलो आहे. ह्या चॅनलचा उद्दिष्ट तोच आहे, सनातनी वास्तव. वास्तव काय आहे तर विज्ञान. जर हे तुम्हाला विज्ञान कळलं तर तुम्हाला कोणालाही सनातनमध्ये आमंत्रित करावं लागणार नाही. तो स्वतःहून येईल. तो ही संस्कृती हा धर्म तो स्वतःहून स्वीकारेल, ते विज्ञान कळलं तर. मित्रांनो, लक्षात घ्या, हा माझा उपक्रम आहे. सनातन कळावं, हिंदुत्व कळावं. आपण पूजा अर्चा का करतो, अध्यात्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ज्या काय गोष्टी आहेत सनातनमध्ये आपण त्याच्यामागे फक्त आणि फक्त विज्ञान आहे. त्या विज्ञानाचं स्वरूप तुमच्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे, कार्य करतो आहे. आणि त्याचं माध्यम काय आहे माझ्याकडे, त्या अभ्यास कसला आहे तर 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र आणि उपनिषद. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि माझा अनुभव, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझा अनुभव. ते मी अनुभवलं आहे, त्याही गोष्टी मी मला सांगतो आहे. आता आपण गोष्टीकडे बोलूया. मित्रांनो, आपण गोष्ट कुठे सोडली होती, तो संजय मोठ्याने ओरडायला लागला होता. संजय आणि काय बोलायला लागला, त्याने हाक मारली, मोठ्याने आशिषला हाक मारली. आशिष घरात गेला. मग त्याचे आईवडील वगैरे आलेत. ह्या सर्व तो प्रसंग तुम्हाला मी डोळ्यासमोर आणलेला आहे. सगळे विचलित झालेत, काय नक्की काय घडलं, असं का अचानक काय झालं. ह्या आशिषला आम्ही तर ओळखत नाही, नाव ऐकलं आहे आपल्या मुलाच्या मुखातून, पण आज तो घराच्या बाहेर असताना त्यांनी कसं काय त्याला हाक मारली. असे अनेक प्रश्न पडले त्याच्या बहिणीला, त्याच्या मातापित्यांना. तो आला, बसला. बस आशिष, आलायस ना, तुझीच वाट बघतोय मी. ओळखलंस का तू मला, ओळखलंस का, आवाजाने ओळखला असशील, माझा आवाज तुला ओळखीचा वाटत असेल. आणि तंतोतंत त्याच आवाजात तो बोलत होता. नाही ओळखलंस, ओळखलंयस, सांग मी कोण आहे, माझी ओळख सांग, तूच सांग. हा तुझा मित्र उचापती करायला तिथे आला होता. ज्या काय गोष्टी त्यांनी केल्या त्यामुळे जे काय मला भोगावं लागलं, जो मला त्रास झाला, त्या त्रासाची अनुभूती तुम्हाला व्हायला पाहिजे. ओळखलात का, घाबरत ओळखलं न ओळखल्यासारखं बोलत तो आशिष म्हणाला, हां मला आमच्या गावातले ते भागीरथ त्यांच्यासारखा आवाज येतो आहे, त्यांच्यासारखा त्यांचा संभाषण वाटते. हां बरोबर ओळखलंस, भागीरथच बोलतो आहे. माझे प्राण घेण्यासाठी तू काय होतात, तत्पर होतास. मला नेस्तानाबूत करायला, माझा अंत करायला तू कारणीभूत ठरला आहेस, निमित्त मात्र. आणि ह्या संजयनी माझी अब्रूची लक्तरं वेशीवर टांगलीत, माझी इज्जत काढली, मला बदनाम केलं. आलं का लक्षात? तर तो कचरला. कोण? आशिष कचरला. कसं काय झालं, भागीरथ कसं काय येणार? कारण भागीरथांचं
जो भागीरथ म्हणून बोलत होता त्या भागीरथाचं एक 7-8 महिन्यापूर्वी देहवासन झालं होतं. हृदय विकाराच्या झटक्यामुळे ते या जगातून निघून गेले होते. असं त्याच्या मनात यायला लागलं. तो मनातल्या मनात विचार करतोय, बोलतोय, अरे हा भागीरथ तर 7-8 महिन्यापूर्वीच त्यांचं देहवासन झालं आहे, ते कैलासवासी झाले आहेत. हां, मनातल्या मनात काय बोलतोयस? अगदी खुलेआम बोल. 7-8 महिन्यापूर्वी मी गेलो आहे ना, पण मी का गेलो? माझा अंत का झाला? माझा मृत्यू का झाला? त्याला कारणीभूत तुम्ही आहात आणि सर्वात मोठा कारण म्हणजे तू आहेस. ह्या संजयला घेऊन आलास तिथे तू. अंधश्रद्धा निर्मूलन. अरे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा अर्थ तरी तुम्हाला कळला का? मी काय करत होतो, माझं कार्य काय होतं, मी कशासाठी धडपडत होतो? मी समाजासाठी धडपडत होतो. मी लोकांच्या अगदी दुःखामध्ये मी सामील होत होतो, त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि तुम्ही काय केलं? मला माझ्याकडे येऊन अंधश्रद्धा म्हणून त्याची कुचेष्टा केली, माझी बदनामी केली. समजून न घेता तरी मी तुम्हाला सांगत होतो, जाणून घ्या, समजून घ्या, विचार करा, विचारपूर्वक बोला. पण नाही, तुम्ही ऐकलात, नाही ऐकलात. आता तुम्हाला कळेल एखाद्याची बदनामी, एखाद्याची इज्जत चव्हाट्यावर काढली जाते त्यावेळी काय होते. जगासमोर येऊन, माझ्या गावात येऊन, सर्वांसमोर तुम्हाला माफी का मागावी लागेल. पण त्या अगोदर तुम्हाला हे त्रास भोगावेच लागतील आणि भोगल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे. आणि मी तुम्हाला असं तसं सोडणार नाही आहे. समजलं का? आशिष, सांग तुझ्या मित्राला नंतर. त्याची औकात, त्याची लायकी त्याला कळणं गरजेचं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करणं हे वाईट कार्य नाही आहे, चुकीचं कार्य नाही आहे. पण काय खोटं आहे आणि काय खरं आहे याचा पडताळ न करता, काय सत्य आहे काय असत्य आहे याचा पडताळ न करता उचलली जीभ लावली टाळ्याला. अहंकाराने ओतप्रोत होऊन, अहंकाराने ओतप्रोत होऊन हे सर्व कार्य करणारी मंडळी आहेत. हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले. त्यांना सनातन कधीच कळलं नाही, त्यांनी कधीही अभ्यास केला नाही, कुठल्याही गोष्टीचा जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. त्यांनी फक्त हिंदूंना दोष दिला, हिंदूंवरती बोट ठेवलं. कधी ते मुस्लिम मोहल्ल्यात गेलेत का? तिथल्या कुठल्या मौलवीला त्यांनी हा जाब विचारला का? आता आपल्याच गावातील त्या वाडीत, त्या मुस्लिम मोहल्ल्यात हा कधी गेला का? किंवा तू त्यांना घेऊन गेलास का? तिथे तिथल्या ज्या मौलवींनी उच्छाद मांडले आहेत त्याच्यावरती कधी चर्चा केली का? तुम्ही फक्त हिंदू धर्माला काय करताय? टार्गेट करताय, लक्ष करताय. आणि त्याचा बळी मी गेलेलो आहे. मित्रांनो, काय झालं, ज्या वेळेला या आशिषने या संजयला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन तो तिथे गेला गावात आपल्या, आणि त्यांनी हे जे भागीरथ आहे यांच्या घरी घेऊन गेला. हे इथे अंधश्रद्धा बाबा बुवा करतायत, झाडफूक करतायत, तंत्रमंत्र करतायत, पिशाच्यांवरती काम करतायत. हे लोकांना भ्रमित करतायत, लोकांना फसवतायत असं सांगून त्यांच्या विरुद्ध कुभांड रचला. कारण आशिष ही जी व्यक्ती आहे, हा मुलगा नव्हे, हा एक वयस्कर व्यक्ती आहे. ती आशिष हा यांचा द्वेष करायचे, त्यांचा ते भागीरथींचा द्वेष करायचे. आणि त्या द्वेषापोटी ही सर्व गोष्ट घडलेली आहे.
मित्रांनो लक्षात घ्या, ह्या द्वेषाचं हे उगम आहे, ह्या द्वेषाचं हे पर्यवसन झालेलं आहे. कशामध्ये? तर त्यांना चुकीचं ठरवण्यामध्ये, त्यांना दोषी ठरवण्यामध्ये, आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. का झाला? त्यांनी ऐकून न घेता, न समजून घेता मित्रांनो त्यांनी त्यांच्यावरती दोषारोप लावले. कारण मित्रांनो ह्या गोष्टी असे तुम्ही सरळ सरळ प्रूव्ह करू शकत नाही. एक आपण आत्मा म्हणतो, प्रेतात्मा म्हणतो, त्याला आपण आत्मा किंवा प्रेतात्मा म्हणतो. एक एनर्जी आहे मित्रांनो, ती एनर्जी आपण महसूस करू शकतो, पण ती आपण दाखवू शकत नाही. इथे एक अडचण येते. दुसरी गोष्ट की आपल्यात जे शक्ती आहे पंचमहाभूतांची, ती तुम्ही प्रदर्शित करू शकत नाही, त्याचं प्रदर्शन मांडता येत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, नाहीतर माझ्याकडे आहे ही शक्ती आहे, पंचमहाभूतावरती मी काबू मिळवलेला आहे, मी आता ती ज्ञानेश्वरांनी कशी भिंत चालवून दाखवली तशी चालवून दाखवीन, अमुक करून दाखवीन, तमुक करून दाखवीन, असे चमत्कार केले जात नाहीत. जो खरोखर प्रामाणिक व्यक्ती आहे तो अशा गोष्टी करत नाही, कारण त्याला त्या चमत्काराची गरज नसते. मित्रांनो लक्षात घ्या, हे सर्व दाखवण्याची गरज नसते. कारण शेवटी जो तुमच्याकडे येतो मदतीला, त्यांच्या आश्रयाला, त्यांना अनुभव मिळणं गरजेचं असते. त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असतात, त्यांच्या प्रश्नातून त्याला मार्ग काढून देण्याचं गरजेचं असतं. आणि त्याच प्रकारे ही जी व्यक्ती आहे भागीरथ हे करत होते. ते सुद्धा वयस्कर होते आणि एवढ्या वर्षाच्या त्यांच्या मेहनतीवरती आक्षेप घेतला गेला, त्यांच्या तपश्चर्येवरती आक्षेप घेतला गेला. मित्रांनो ते काय करायचे? दर आठवड्याला एक यज्ञ करायचे, यज्ञयाग करायचे, होमकुंड पेटवायचे आणि त्या होमकुंडामध्ये ते आहुती द्यायचे. ज्या झाडांमध्ये एक चांगल्या ऊर्जा आहेत, म्हणजे चंदन. मित्रांनो लक्षात घ्या, चंदनासारखी झाडं किंवा ते गाईचं तूप, अशा ज्या गोष्टी आहेत त्याची आहुती द्यायची. त्या यज्ञामध्ये जी आहुती दिली जातात त्या वनस्पतींचं, त्या लाकडांचं, त्या तेलाचं, त्या तुपाचं एक वैशिष्ट्य असते मित्रांनो, एक वेगळंच वैशिष्ट्य असते. आणि त्याचं ते त्या होमकुंडामध्ये हवन केलं जाते. त्याला जे समिधा वापरले जातात त्याला काही वैशिष्ट्य असते मित्रांनो. आणि त्याच्यातून जी बनलेली राख आहे ते सर्व झाल्यानंतर, यज्ञयाग झाल्यानंतर जी राख उरते त्या राखेला सुद्धा एक दर्जा निर्माण झालेला असतो. कारण काही अंश तिथे सोन्या चांदीचाही त्या होमकुंडामध्ये काय केलं जाते, होमकुंडामध्ये ते अर्पण केलं जाते. मित्र तुम्ही ऐकलं असाल की आयुर्वेदामध्ये सोन्याचा भस्म किंवा चांदीचा भस्मसुद्धा वापरला जाते. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे ही जी राख तयार होते, जी गाईच्या शेणीचाही त्याच्यात वापर केला जातो, अशी जी राख आहे ती राख पवित्र असते मित्रांनो. त्याच्यामध्ये वैद्यकीय गुण असतो, वैद्यकीय गुण असतो त्याच्यामध्ये, औषधी त्याला स्वरूप प्राप्त झालेलं असते त्या राखेला. आणि अशी राख एक भस्म म्हणून, एक विभूती म्हणून जर कोणाला दिली जाईल तर आणि ती वापरली जाईल, तो वापरत असेल आपल्या मस्तकावर लावायला किंवा ती पाण्यात टाकून प्यायला, तर त्याचा त्याला लाभच होणार मित्रांनो. आणि अशीच गोष्ट, नेमकी अशीच गोष्ट हे भागीरथ देत होते. कुठलाही गंडा दोरा वगैरे न देता, कुठलीही वस्तू न देता, मंत्रवून तंत्र, अशी ही व्यक्ती होती. फक्त ते मी जसा फोड करतोय त्याचा वैज्ञानिक स्वरूप सांगतोय, वैज्ञानिक त्याच्या बेस सांगतोय, तसं ते सांगत नव्हते. फक्त एवढाच फरक होता.
पण त्यांना त्या विज्ञानाची खात्री होती, माहिती होती आणि त्याप्रमाणे ते इतरांचे प्रश्न, त्यांच्या आयुष्यातले येणारे प्रश्न, मग शारीरिक, मानसिक, आर्थिक, ते प्रश्न सोडवत होते मित्रांनो. आणि अशा व्यक्तीचा अंत झाला होता. आणि त्याला कारण काय, तर असा आताताईपणा, अहंकार, स्वार्थ, म्हणजे या षडविकारांनी ग्रस्त असलेल्या या व्यक्तीने ही गोष्ट घडवून आणली होती. मित्रांनो लक्षात आलं का? आणि त्यामुळे त्या घटनेमध्ये, त्या प्रसंगामध्ये त्यांची बदनामी झाली आणि ह्याच्यामध्ये त्या मानसिकतेखाली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते या जगातून निघून गेले. आणि त्याच्यानंतर जेवढे कोण संजय त्या गावात फिरायला आला होता, या आशिष यांच्या घरी जेव्हा एखादा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती आणि नंतर तो गावात फिरत असताना त्या जागेमधून ते चालले होते, ज्या जागेमध्ये त्यांच्या घराच्या जवळून जाताना त्यांच्यावरती यांचा आत्मा काय झाला, त्यांच्या आत्म्याने त्याचा कब्जा केला होता या भागीरथीने. कारण शेवटी बदल्याच्या ह्यानी ते त्याची वाटच बघत होते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे आधी स्वतःला निर्दोष मुक्त करायचं आहे. भले आपण गेलो आहे, पण आपल्या बायका मुलांना याचा त्रास होऊ नये, त्यांची बदनामी होऊ नये, त्यासाठी तरी. आणि मित्रांनो शेवटी मग सर्व झालं, ऐकलं त्याच्या आईवडिलांनी. हे सगळं हे महाभारत काय घडलं ते, आपल्या मुलाने किती मोठी चूक केली, किती मोठा गुन्हा केला. आणि या गुन्ह्यामध्ये त्याची बहिणी त्याची साथीदार होती त्या कार्यकर्त्यांमध्ये. त्या बहिणीने माफी मागितली आणि त्या कुटुंबाला घेऊन शेवटी तो भागीरथ म्हणजे तो संजय त्यांच्या शरीरात त्याने प्रवेश केला होता. त्या आशिषसोबत ते त्या गावात निघाले, त्या वाडीत येऊन पोचले. गावात एक सभा बोलवली आणि सभेसमोर ह्या भागीरथाने आपल्याच आवाजात गावकऱ्यांना आवाहन केलं. गावकऱ्यांनी ओळखलं, ते नतमस्तक झालेत, कारण ते त्यांना मानत होते, ते त्यांचं श्रद्धेय होतं, श्रद्धास्थान होतं. आणि त्या गोष्टीमुळे आणि त्यांनी ह्या आशिषने आपली चूक मान्य केली, चूक कबूल केली आणि आत्महत्या किंवा त्यांचा प्राण जायला कारणीभूत आहे हा आशिष, हे तिथे सिद्ध झालं. आणि मग त्यांच्यावरती पोलिसी कारवाई होऊन त्यांना अटक केलं गेलं. आणि हा जो संजय आहे, त्यांच्या शरीरातून बाहेर पडताना त्यांनी एक सांगितली, अट केली की तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी मी तुम्हाला रोकत नाही आहे, पण त्याचा पडताळा करा, त्याचं वास्तव जाणून घ्या, त्या रीतिरिवाजाची किंवा त्या एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची वास्तव जाणून घ्या, त्याची वास्तविक त्याचं स्वरूप जाणून घ्या आणि नंतरच तुम्ही त्याच्यावरती टिप्पणी करा. ह्या सगळ्यांची त्यांनी त्यांच्याकडून ग्वाही मागून घेतली, त्याच्या आईवडिलांकडून, त्याच्या बहिणीकडून. आणि नंतर त्यांनी संजयचं शरीर सोडलं. मित्रांनो लक्षात घ्या, संजयला त्याची अनुभूती झाली. हे सगळं रेकॉर्ड केलं होतं आणि ते रेकॉर्डिंग त्या संजयला ऐकवलं, त्यांनीही माफी मागितली. आज तो अनिसचा कार्यकर्ता नाही आहे, पण तो आज ही व्यक्ती संजय सनातनसाठी काम करते. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणून मी त्याचा नामोल्लेख केला नाही. मग सनातन काय आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. ती व्यक्ती माझ्या संपर्कात सुद्धा आहे आज, तो संजय. माझं मार्गदर्शनही त्याने घेतलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कोण, तर तो संजय. मित्रांनो समजून घेऊन, समजून उमजून एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा शोधून, त्याचा अभ्यास करून ते
पडताळून ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर वास्तव काय आहे, रिॲलिटी काय आहे आणि अवास्तव काय आहे, ह्याचा उलगडा झाल्यानंतर तुम्ही कार्य करा. तुम्ही आपली तोंड उघडा, तुमचं मत व्यक्त करा. हाच संदेश याच्यातून दिला आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे. कारण अशी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मीही करतो आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मीही करतो आहे. अशा बऱ्याच बाबाबुवांना मी झोडपूनसुद्धा काढलेलं आहे. पण ते कधी पडताळून, त्यांचं निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून, त्यांची उद्देश जाणून, उचललेली जीभ लावली टाळ्याला नव्हे. कारण सनातन हे काय आहे, एक विज्ञान आहे. आणि सनातन ह्या संस्कृतीमध्ये, या धर्मामध्ये जे काही विभाग आहेत, म्हणजे ज्योतिषशास्त्रापासून जे काही विभाग आहेत, जे काही शास्त्र आहेत, ती सगळी शास्त्र विज्ञानावरती आधारित आहेत. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.